अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आरळा गावातील मुस्लिम समाजाची न्याय यात्रा स्थगित। उपविभागीय अधिकारी, पोलीस व महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर निर्णय। गेल्या काही दिवसांपासून तालुका शिराळा, जिल्हा सांगली येथील आरळा गावातील मुस्लिम समाजाच्या प्रस्तावित न्याय यात्रेमुळे चर्चेत असलेल्या प्रकरणाला अखेर महत्त्वाचे वळण मिळाले आहे। प्रशासनाकडून देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानंतर मुस्लिम समाजाने कोल्हापूरकडे निघालेली न्याय यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे। आरळा गावातील मुस्लिम समाजाने अन्याय, असुरक्षितता आणि विविध मागण्यांसंदर्भात शांततेच्या मार्गाने कोल्हापूर येथे जाऊन न्याय मागण्याचा निर्णय घेतला होता। आज सकाळी महिला, पुरुष, युवक व ज्येष्ठ नागरिक संविधान वाचवा असे फलक हातात घेऊन कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेत रवाना होण्याच्या तयारीत होते। मात्र प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत चर्चा घडवून आणली। यावेळी शिराळा, वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, ईश्वरपूर येथील पोलीस उपाधीक्षक पाटील, शिराळा तहसीलदार सौ श्यामला खोत तसेच ईश्वरपूर, शिराळा आणि कोकरूड पोलीस ठाण्यांचे अधिकारी यांनी संबंधित समाजबांधवांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या। त्यानंतर प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासन देण्यात आल्याने समाजाने न्याय यात्रा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला। समाजाच्या वतीने मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांवर गांभीर्याने विचार करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल। तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रशासन सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे कोणताही संघर्ष किंवा तणाव निर्माण न करता संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने न्याय मागण्याची भूमिका मुस्लिम समाजाने सुरुवातीपासून कायम ठेवली होती। प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे सध्या परिस्थिती निवळल्याचे चित्र असून पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान आरळा गावातील परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून असून सामाजिक सलोखा आणि शांतता कायम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे। शिराळा प्रतिनिधी। आज इथं आमचे प्रांत साहेब, त्यानंतर डीवायएसपी साहेब आणि तहसीलदार मॅडम या तिघांनी येऊन आमची ही जी पायी यात्रा चाललेली होती न्याय यात्रा, ही आम्हाला थांबवून या ठिकाणी काही लेखी आश्वासनं आम्हाला दिलेली आहेत। ती ठराविक वेळेत आमची पूर्ण होतील अशी आम्हाला त्यांच्यापासून अपेक्षा आहे। जर ती नाही पूर्ण झाली तर आणखी आम्ही पुढच्या काळामध्ये 100% ठरलेल्या वेळेत परत एकदा न्याय यात्रा काढू। आणि आज बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानाचा विजय झालेला आहे आणि त्यांनी दिलेल्या घटनेच्या आधारावर आज या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना न्याय मिळालेला आहे। आणि या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेल्या सगळ्यांचंच मी आभार व्यक्त करतो। खास करून आमचे सगळेच प्रतिष्ठित इथं आहेत, शाकीर तांबोळी साहेब आहेत, दिग्विजय पाटील साहेब आहेत किंवा हे आमचे सहकारी आहेत, गोलब साहेब आहेत, वकील साहेब आहेत, आमचे खानदानी साहेब, आमिर मुलानी आहेत, त्यानंतर कादर नायकोडी सर आहेत, त्यानंतर मग बाकीचे पण इथं अहमद मुंडे साहेब असतील किंवा बाकी सगळेच आमचे जे काही कोण राहिले असतील नाव घ्यायचे, बीके नायकोडी सर, खास करून माझे गुरु बीके नायकोडी सर। तर या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी आमची न्याय यात्रा आम्ही थांबवत आहे। आणि इथून पुढच्या काळात जर असा काही प्रकार आमच्या बरोबर झाला तर त्या संदर्भात आम्ही नक्कीच आवाज उठवू आणि ज्या काही अशा घटना घडतील त्या घटनेला इथून पुढच्या काळात पोलीस प्रशासन आळा घालायचं नक्कीच काम करेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि आम्ही थांबतो। तांबोळी साहेब, तुमचं 2 शब्दात म्हणत। आज 7 तारीख आणि आज या आजच्या तारखेला आरळेकरांच्या वर जो काही अन्याय झालेला होता, अत्याचार झालेला होता, या अन्याय अत्याचाराच्या विरोधात या आरळा गावच्या 8 ते 10 मुस्लिम कुटुंबाने माननीय हायकोर्टाकडे न्याय यात्रा सुरू केली होती। आणि न्याय यात्रा सुरू झाली सकाळी आणि जवळपास 10 ते 12 किलोमीटर आल्यानंतर प्रशासनाने त्याची पूर्णपणे गांभीर्याने दखल घेत इथं यांच्याशी संपर्क केला। त्यामध्ये वाळवा विभागाचे माननीय प्रांत अधिकारी असतील, डीवायएसपी साहेब असतील आणि तहसील कोकरूडच्या तहसील शिराळ्याच्या आणि सर्वच या अधिकाऱ्यांनी येऊन ज्या काही मागण्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेला चौकशी करण्याकरता एक समिती नेमावी अशा प्रामुख्याने ती मागणी होती। ती चौकशी समिती नेमण्याचा 8 दिवसात त्याचा प्रस्ताव आयजी साहेबांच्याकडे पाठवण्याचा प्रस्ताव हे देतील। दुसरी जी यांच्यावरच एक खोटा गुन्हा दाखल झालेला आहे, त्या खोटा गुन्हा दाखल झालेला आहे
त्याचा सुद्धा ऐव बदलून तपासांती तो दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल. तिसरा, जो या ज्या विशिष्ट लोकांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्याचे जे असणारे ऐव आहेत ते सुद्धा ऐव बदलण्याची मागणी होती, ती सुद्धा मान्य झालेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जामीनवर सुटलेले जे काही आरोपी आहेत, जे जामीनवर सुटल्यानंतर सुद्धा परत त्यांनी उच्छेद मांडला आणि जणू काही स्वातंत्र्याची लढाई लढून आम्ही आलो आहे असा जो काही त्यांचा आविर्भाव होता, हा वास्तविक पाहता हा सुद्धा एका प्रकारे गुन्हाच होता. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी होती, ती सुद्धा मागणी पूर्ण झालेली आहे. आणि आरळा गावात पोलीस चौकीचा एक प्रस्ताव मागणी आमची होती आणि ती सुद्धा मागणी मान्य झालेली आहे. अशी आजच्या या न्याय यात्रेत आम्ही जी काढलेला, ह्या लोकांनी काढलेला जो हे होता न्याय यात्रा होती, त्याला पूर्णपणे यश मिळालेलं आहे. आणि हे यश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे, हा संविधानाचा विजय आहे. संविधान हे आपलं शस्त्र आहे आणि हे खालच्या शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहोचवण्याचं काम हे संविधान करतंय. त्यामुळे हे जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर